आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसांमुळे बऱ्याच जणांची स्किन ही खूप ड्राय होत जाते. आता ह्या ड्रायनेसमुळे तुम्हाला अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात. त्याच्यामध्ये खाज येणे, कोरडेपणा पडणे, खाज आलेल्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी जळजळ होणे, अशा गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. पण याच्यासाठी कारणे पण बरीच आहेत. त्या कारणांमध्ये ॲटोपिक डर्मॅटायटिस, एक्झिमा, सोरायसिस, ज्यांना डायबिटीज असेल, किडनीचा आजार असेल किंवा हायपोथायरॉइडिझम असेल, अशा लोकांना थंडीमुळे बरेच हे सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि जसजशी आपली वय वाढत जातं तसतसं कोरडेपणासुद्धा जास्त प्रमाणात यायला लागतो. आता या कोरडेपणा घालवण्यासाठी तुम्हाला ह्याच्यावरती उपाय काय करायचा आहे, तर एकच उपाय आहे मॉइश्चरायझर. पण जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर घेता त्या मॉइश्चरायझरमध्ये काही गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे का, लिक्विड पॅराफिन आहे का, व्हाईट सॉफ्ट पॅराफिन आहे का, किंवा शिया बटर, कोको बटर, प्रोपिलिन ग्लायकोल या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का. त्या जर असतील तर त्या गोष्टी काय करतात, तर त्या गोष्टी तुमच्या स्किनवरती एक लेयर तयार करतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे काही मॉइश्चर आहे ते तसंच राहतं आणि लाँग टर्मसाठी तसंच राहतं आणि तुमची स्किन ही बऱ्याच काळापर्यंत मऊ राहण्यास मदत होते. तर आता हे मॉइश्चरायझर कसा वापर करावा या मॉइश्चरायझरचा, तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला या मॉइश्चरायझरचा वापर करणं गरजेचं आहे. आता सकाळी अंघोळीच्या वेळी तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर करू शकता, पण जेव्हा अंघोळीस जाता त्यावेळी बाथरूममध्येच तुमचं मॉइश्चरायझर असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा अंघोळ केली जाते विदिन 1-2 मिनिटमध्ये तुम्हाला ते मॉइश्चरायझर एक ओलसर शरीरावरती लावणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही भरपूर स्किन ड्राय केला आणि मग लावला तर त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी प्रमाणात होतं. त्याच्यामुळे थोडंसं टॉवेलनं ड्राय करून ओलसर स्किन असते त्याच्यावरती तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. आता मॉइश्चरायझरचं प्रमाण किती असावं, तर जेव्हा चेहऱ्याला लावता तेव्हा एखादा एक कॉईन साईज एवढा त्याचं प्रमाण असावं चेहऱ्यासाठी. आणि पूर्ण बॉडीसाठी मॉइश्चरायझरच्या पंपनी 4 ते 5 पंप तुम्ही घेतले गेले पाहिजेत. तेवढं मॉइश्चरायझर तुमच्या पूर्ण बॉडीला पुरेसं होतं. आणि अंघोळ करताना पण बऱ्याच गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका. आणि जर तुम्ही शॉवरचा वापर करत असाल तर शॉवर 1-2 मिनटासाठी शॉवरचा वापर करा. त्याच्यापेक्षा जास्त शॉवर वापरला तर आणखीन जास्तपणा कोरडेपणा येऊ शकतो. आणि बकेटचा वापर जर करत असाल तर बकेटमध्ये जेव्हा पाणी घेता तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं एक 4 ते 5 चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल याचा 4-5 थेंब तुम्ही जर टाकला तर त्याच्यानुसार तुम्ही अंघोळ केला तर अंघोळीनंतर तुमच्या शरीरावरती एक मऊपणा येऊ शकतो. कारण ते ऑइलचं तुमच्या शरीरावरती एक लेयर तयार होतं आणि ते तुमची त्वचा मऊ राहते. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री झोपताना बरेच जण हीटरचा वापर करतात, एसीचा वापर करतात. मग अशा वेळेला ह्या थंड क्लायमेटमध्ये आणखीन तुमचं शरीर ड्राय होत जातं. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोज जो काही एरिया असतो म्हणजे हाताचा एरिया किंवा नेकचा एरिया, फेस एरिया ह्याच्यावरती तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर करू शकता. ज्यांची स्किन ड्राय आहे अशा लोकांनी कुठला फेसवॉश वापरणं गरजेचं आहे, तर फेसवॉश वापरण्यापेक्षा तुम्ही एखाद्या माइल्ड क्लिन्झरचा वापर करा. ड्राय स्किनमध्ये क्लिन्झर बऱ्याच चांगल्या प्रमाणात काम करतं. क्लिन्झर वापरताना सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता हा क्लिन्झर कसा वापरायचा, 1 थेंब हातामध्ये क्लिन्झर घ्यायचा आहे, 1 किंवा 2 थेंब. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, त्याचा फोम करायचा आहे आणि तो फोम तुम्ही चेहऱ्यावरती लावायचा आहे. चेहऱ्यावरती खूप कमी वेळापुरती ठेवायचं आहे, 1 सेकंद बस होऊन जातं. फक्त स्प्रेड करून थोडासा हलका मसाज केला की ते थंड पाण्याने वॉश करून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाण्याचा जास्त वापर करू नका. ज्यांची स्किन क्लिन्झर वापरून सुद्धा ड्राय होते अशा लोकांनी सकाळी तुम्ही थंड पाण्याने चेहरा वॉश करू शकता आणि संध्याकाळी क्लिन्झरचा वापर करू शकता. एवढं करून सुद्धा जर ड्राय होत असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस पाण्याचा वापर करू शकता. पण बऱ्याच जणांची गैरसमजूत असते की मी क्लिन्झर वापरत नाही, क्लिन्झरने ड्राय होतं, पण मी दिवसातून 3-4 वेळा फक्त पाण्याने चेहरा धुतो. पण चेहरा पाण्याने जरी धुतला तरी जास्त प्रमाणात पाण्याने धुतल्यामुळे सुद्धा कोरडेपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे जरी पाण्याचा वापर करत असला तरी तुम्ही ते सकाळी आणि संध्याकाळी हे 2 टाईम वापरणं गरजेचं आहे फक्त. आता बॉडी वॉश, अंघोळीसाठी तुम्ही कुठला बॉडी वॉश वापराल थंडीच्या दिवसांमध्ये किंवा ज्यांची स्किन ड्राय होते अशा लोकांनी,
तर बॉडी वॉश वापरताना तुम्ही जेंटल बेबी वॉश वगैरे वापरू शकता किंवा एखादा ग्लिसरीनचा सोप वापरू शकता. पण ज्यांची स्किन बऱ्याच प्रमाणात हे वापरूनसुद्धा ड्राय होते अशा लोकांनी थोडंसं बॉटलमध्ये बॉडी वॉश घ्यायचं आहे आणि त्या बॉडी वॉशमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा फोम करायचा आहे शेक करून आणि तो फोम तुम्ही बॉडी वॉशसाठी यूज करू शकता. पण हे वापरूनसुद्धा जर ड्राय असं होत असेल तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा सोपचा वापर करा आणि तोही वापरताना तुमचे अंडर आर्म्स, अंडर थाईज ह्या एरियामध्ये फोमचा वापर करू शकता आणि बाकी एरियासाठी तुम्ही फक्त पाण्याचा वापर केला तरी चालू शकतो. ड्राय स्किनमध्ये आता हाताची काळजी कशी घ्यायची किंवा थंडीच्या दिवसात हाताची काळजी कशी घेतली जाईल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सारखं हँडवॉश करणं थोडंसं टाळलं गेलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी हँडवॉश केल्यानंतर तुम्ही सॅनिटायझरचा वापर करता किंवा तुम्ही सोपचा वापर करता, अशा वेळेला ती स्किन आणखीन ड्राय व्हायला लागते. जर गरजेचंच असेल, जेव्हा टॉयलेटला जाता किंवा किचनमध्ये काही गोष्टी काम करता त्यावेळी हात धुणं गरजेचं असतं. मग त्यावेळेस हात धुतल्यानंतर तुम्ही एखादा थिक मॉइश्चरायझर घेऊन प्रत्येक वेळेस ॲप्लाय करणं गरजेचं असतं. पण किचनमध्ये काम करताना प्रत्येक वेळी मॉइश्चरायझर घेणं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही किचनमध्येच थोडंसं तूप घेऊन ते हाताला लावू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ॲटलिस्ट ह्या ड्रायनेसपासून थोडंसं सुटका मिळेल. त्याच्यानंतर पायांची काळजी. बऱ्याच जणांचे पाय फुटत असतात. मग अशा वेळेला काय काळजी घेतली गेली पाहिजे, तर थिक मॉइश्चरायझर तर लावायचंच आहे, पण थिक मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा तुम्ही 1-2 घटक बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड प्लस युरिया असलेले हे कंटेंट असलेले तुम्ही मॉइश्चरायझर निवडा आणि ते तुम्ही पायांना लावू शकता दररोज रात्री. पण रात्री झोपताना थोडंसं कोमट पाणी करा. त्या पाण्यामध्ये तुम्ही एक 10 ते 15 मिनटं पाय ठेवून बसू शकता. पाय ठेवल्यानंतर ते प्रॉपर टॉवेलनी क्लीन करायचं आहे आणि क्लीन केल्यानंतर तुम्ही ते मॉइश्चरायझर ॲप्लाय करायचं आहे आणि कॉटनचे सॉक्स घालून तुम्ही रात्री झोपू शकता. ड्राय स्किनवाल्यांनी अँटी एजिंगचा वापर कसा करावा. प्रत्येक वेळी आपण अँटी एजिंग क्रीम लावताना पहिल्यांदा अँटी एजिंग क्रीम किंवा सिरमचा यूज करतो आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावतो. पण ह्यावेळेस तुम्ही थोडंसं उलटं करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझरवरती कमी प्रमाणात तुम्ही अँटी एजिंग क्रीम कुठल्याही यूज करू शकता. त्याच्यामुळं ड्रायनेस जास्त जाणवणार नाही आणि जर तरीही ड्रायनेस जाणवत असेल तर तुम्ही अल्टरनेट डेजला तुम्ही ते वापरू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये जर ड्रायनेस कमी करण्यासाठी घरगुती उपायही तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडासा बनाना घ्यायचा आहे कुस्करून, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हनी टाकायचं आहे आणि मलई घालायचे. हे तिन्ही मिक्सचर करून तुम्ही चेहऱ्यावरती एक 10 ते 15 मिनटं तुम्ही त्याचा पॅक लावू शकता आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने वॉश करू शकता. पपईसुद्धा याचा वापर करू शकता. हे सगळे कंटेंट तुम्हाला चेहरा तुमचा मऊ ठेवण्यास मदत करतील. अशाच तुमच्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला फॉलो करू शकता, इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. धन्यवाद.